नमस्कार, मी तेजस्विनी देवणे रेडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपले स्वागत. पाहुयात आठवड्याभरातील काही घडामोडी. सोनुर्ले नांदगाव रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक वेळा सूचना करूनही ठेकेदार ऐकत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचं काम बंद पाडलं. यापूर्वी याच रस्त्यासाठी सोनुर्ले गावातील नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. शाहवाडी तालुक्यातील नांदगाव ते सोनुर्ले हा 3 किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान सडक योजनेमधून मंजूर झाला. या रस्त्याच्या कामाचा ठेका चेतन पाटील यांना देण्यात आलाय, तर नांदारी येथील सुरेश पाटील हे उपठेकेदार म्हणून काम करतायत. या रस्त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असूनही रस्त्याच्या कामाचा दर्जा सुमार आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी ठेकेदार सुरेश पाटील यांना अनेक वेळा सूचना केल्या होत्या, पण तरीही ठेकेदाराकडून कामात सुधारणा झाली नाही. रस्त्यावरील माती न काढता खडी पसरली जाते, पुरेसे डांबर वापरले जात नाही, अशा अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर BM पाटील आणि सरपंच भागोजी कांबळे यांनी त्या रस्त्याचं निकृष्ट काम बंद पाडलं. याबाबत मुख्य ठेकेदार चेतन पाटील यांनी हात झटकले आहेत, तर उपठेकेदार सुरेश पाटील यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. यापूर्वी सोनुर्ले गावातील नागरिकांनी याच रस्त्याच्या कामासाठी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता, पण अजूनही रस्त्याच्या कामात सुधारणा होत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी ऊसाचं उत्पादन घेतात, पण आता ऊसाच्या बरोबरीनं सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. तर भुईमुगासह अन्य कडधान्यांचं उत्पादन केवळ कुटुंबाच्या गरजेइतकंच घेतलं जाते. गेल्या हंगामात सोयाबीनचा दर क्विंटलला 10,500 रुपयांवर गेला होता. त्यानंतर 5-6 हजारांवर हा दर स्थिर राहिल्यानं कागल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. नगदी उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणून ऊसाची लागवड केली जाते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हे अजूनही प्रमुख पीक आहे. खरीप हंगामात ऊसासोबत भुईमूग, भात, सोयाबीनसह अन्य कडधान्यांची लागवड केली जाते. आता बाजारात ऊसानंतर सोयाबीनला चांगला दर मिळू लागलाय. 100 ते 110 दिवसांचं हे पीक असून मळणीनंतर थेट बाजारात त्याची विक्री केली जाते. त्यामुळे ऊसानंतर सोयाबीनची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चाललाय. गेल्या हंगामात सोयाबीनचा सुरुवातीला दर क्विंटलला 2,800 रुपये होता. हाच दर 5 आणि 6 हजारावर पोचल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी आपल्याजवळील सोयाबीनची विक्री केली होती. त्यानंतर सोयाबीनचा दर 10.5 हजारावर गेला, पण त्यावेळी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीन शिल्लकच नव्हतं. आता सोयाबीनचा दर 5 ते 6 हजार रुपयांवर स्थिरावलाय. त्यामुळे कागल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग करण्याचं टाळून उन्हाळी सोयाबीन करण्याला प्राधान्य दिलंय. सोयाबीनचा दर किमान 5 ते 6 हजार रुपये राहील असा अंदाज असल्यानं सोयाबीनच्या लागवडीला प्राधान्य मिळू लागले, पण त्यामुळं भुईमुगासह कडधान्य लागवडीचं प्रमाण कमी होऊ लागले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनांचे अपघात वाढले आहेत. इथल्या उद्योजकांकडून प्रशासनाला भरपूर कर मिळतो, पण तरीही रस्त्यांकडे मात्र MIDCचं दुर्लक्ष झाल्यामुळे उद्योजकांमधून नाराजी व्यक्त होतीये. गोकुळ शिरगाव ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत कापड गिरण्या, फाउंड्री उद्योग आणि अन्य अनेक व्यवसाय आहेत. गोकुळ शिरगाव वसाहतीमधून दररोज करोडो रुपयांची उलाढाल होते. त्यातून राज्य शासनाला कर रूपानं भरपूर उत्पन्न मिळतंय. तरीही राज्याच्या उद्योग विभागाकडून गोकुळ शिरगाव MIDCला पूर्ण न्याय मिळत नाही. गेल्या काही महिन्यात गोकुळ शिरगाव MIDC मधील मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे, तर अंतर्गत रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे आहेत. या रस्त्यांवरून कायमच मोठी वर्दळ असते. अनेक कर्मचारी दुचाकीवरून ये-जा करत असतात. मात्र खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांसह अनेकांची हाडं खिळखिळी होऊ लागली आहेत. अवजड वाहनांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे गोकुळ शिरगाव MIDC मधील रस्ते नव्यानं करावेत अशी उद्योजकांची मागणी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर हा आगळा वेगळा प्रकल्प संस्थेच्या वतीनं हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या पेठ वडगाव शाखेच्या वतीनं या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाची हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं शाखा आहे. या शाखेच्या वतीनं आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. पेठ वडगाव शाखेमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. एकेकाळी विश्वगुरू म्हणून भारताची ओळख होती. देशात सुखशांती नांदत होती, पण अलीकडं आध्यात्मिक मूल्यांचं पतन होत गेलं.
त्यामुळे देशाचा सांस्कृतिक देवा डळमळीत झालाय. ही बाब लक्षात घेऊन आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी ऊस, भात या पिकांसोबतच कमी खर्चात जादा उत्पन्न मिळवून देणारी पिकं घेण्याचा प्रयत्न करत आहेत. निळे गावातील प्रगतशील शेतकरी अशोक कुंभार यांनी स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली आहे. गेल्या 9 वर्षात स्ट्रॉबेरीपासून त्यांनी 6 लाख रुपये नफा मिळवला आहे. तोट्यात जाणारी शेती नफ्यात आणण्यासाठी आता नवनवे प्रयोग केले जात आहेत. शाहूवाडी तालुक्यात स्ट्रॉबेरी, लेमनग्रास, दालचीन, तैवान पेरू, लिंबू, जिरेनियम, पपई, मिरी या पिकांना पोषक वातावरण आहे. निळे इथल्या प्रगतशील शेतकरी अशोक कुंभार यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसारखी चवीला गोड असणारी लाल स्ट्रॉबेरी त्यांच्या शेतात फुलू लागली आहे. त्यांनी 5 गुंठे जमिनीत विंटर डाऊन जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. गेल्या 9 वर्षात या पिकापासून सुमारे 6 लाख रुपये नफा मिळाल्याचं अशोक कुंभार यांनी सांगितलं. वार्तापत्राच्या या भागामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. कोरोनावर ठोस औषध नसलं तरी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हा त्यावरील एकमेव पर्याय आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. भाजपा प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून गांधीनगर इथं मोफत लसीकरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भाजपा प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सुमारे 150 नागरिकांचं लसीकरण या शिबिरात करण्यात आलं. कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरण हाच महत्त्वाचा पर्याय आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांच्या वतीनं मोफत लसीकरण शिबिर आयोजित केलं होतं. शिबिर यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच रितू लालवाणी आणि मोरिया हॉस्पिटलनं विशेष परिश्रम घेतले. यावेळी मनोज बचवानी, रवी मलानी, मुरली अडवाणी, राजू सुंदरानी, मनोज अडवाणी, बंडू सुंदरानी उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील 12 सेवा संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सहकारी सेवा सोसायटीवर आपल्याच गटाचं वर्चस्व राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोर बैठका घेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शाहूवाडी तालुक्यातील पेरीड, चरण, माणगाव या 3 गावातील 4 सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पेरीड विकास सेवा संस्था, येलूर विकास सोसायटी, जय मल्हार विकास संस्था, कापशी विकास सोसायटी, सिद्धेश्वर विकास संस्था, निनाई देवी विकास संस्था, पांडुरंग विकास सोसायटी, अरुण विकास संस्था, नांदगाव विकास सोसायटी, विठ्ठलाई विकास संस्था, कानसाखोरे विकास सोसायटी या सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. त्यामुळे या गावात निवडणूक ज्वर वाढत आहे. गावागावातील पारावर, शिवारात आणि चौकात चौकात सोसायटीच्या निवडणुकीच्या चर्चा आहेत. सेवा सोसायटीवर आपलीच सत्ता राहावी म्हणून सत्ताधारी गट प्रयत्न करत आहेत, तर परिवर्तनासाठी विरोधी गटाकडून फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कागल एसटी आगारातील सुमारे 350 कर्मचारी अजूनही आंदोलनात सहभागी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 3 महिने झाले असून कागल आगारातील केवळ 10 बसेस अजूनही रस्त्यावर धावत आहेत. गेल्या 3 महिन्यात कागल आगारातील 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यातून आगाराचं सुमारे 7 कोटी रुपयांचं नुकसान झालंय, तर संपकरी एसटी कर्मचारी सुद्धा अडचणीत आलेत. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी 29 ऑक्टोबरपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचं राज्यभर कामबंद आंदोलन सुरू आहे. कागल आगारातील सुमारे 370 कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत. कागल एसटी आगारात एकूण 450 कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये 200 वाहक, 160 चालक, 60 यंत्र कारागीर आणि उर्वरित कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आगारातील 60 बसेसच्या माध्यमातून महिन्याला 2.25 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं जात होतं, पण आंदोलनामुळे हे उत्पन्न आता लाखावर आले. आंदोलनाच्या 3 महिन्यात कागल आगारातील 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. सध्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह 51 यंत्र कारागीर, 10 वाहक आणि चालक कामावर परतलेत. कागल आगारातून सध्या लांब पल्ल्याच्या केवळ 10 बसेस धावत आहेत. या आंदोलनामुळे आगाराचं सुमारे 7 कोटी रुपयांचं नुकसान झालं असून संपकरी कर्मचारी सुद्धा आर्थिक संकटात आलेत. शिवाय एसटीच बंद असल्यानं ग्रामीण भागातील प्रवाशांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं शिवजयंती महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी शिवजयंतीनिमित्त जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भोगावती कारखान्याच्या वतीनं 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत शिवजयंती महोत्सवाच्या आयोजनाची माहिती दिली. कुरुकली बस स्थानकापासून भोगावती कारखान्यापर्यंत शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेत शिवकालीन कलेचं सादरीकरण आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, अमर डोंगळे यांच्यासह शिवमहोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य जीवनज्योती अभियानाच्या शाहूवाडी तालुका व्यवस्थापकाविरोधात बचत गटातील 30 महिलांनी तक्रारी केल्या आहेत. शाहूवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. संबंधित व्यवस्थापकाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ग्रामविकास यंत्रणेमार्फत जीवनज्योती अभियान राबवलं जातं. शाहूवाडी तालुक्यातील बचत गटाच्या 30 महिलांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अभियान व्यवस्थापकाविरोधात तक्रारी केल्या आहेत. जिल्हा परिषदपर्यंत या तक्रारी पोहोचल्या होत्या. बचत गटांच्या प्रशिक्षण खर्चाची बोगस बिलं तयार करणं, बचत गटातील महिलांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम धमकी दाखवून त्यांच्या खात्यावरून परत काढून घेणं, प्रशिक्षण घेतलं नसतानाही खर्च दाखवणं अशा प्रकारची बोगस कामं अभियान व्यवस्थापकानं केली आहेत. या अपहाराच्या चौकशीसाठी नेमलेली समिती पंचायत समितीकडे फिरकलेली नाही. जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, पंचायत समितीचे सदस्य अमर खोत, माजी उपसभापती विजय खोत यांनी या प्रकरणावर आवाज उठवला. चौकशी समिती स्थापन झाली. प्रत्यक्ष तपासकाम सुरू करण्यासाठी अजून मुहूर्त मिळालेला नाही. वार्तापत्राच्या या भागामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या नायब सुभेदार शिवाजी धनवडे यांचं त्यांच्या मूळ गावी म्हणजेच चावरे इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं. गावकऱ्यांनी त्यांची जंगी मिरवणूक काढून सैन्य दलातील सेवेबद्दल आदर व्यक्त केला. हातकणंगले तालुक्यातील चावरे गावातील शिवाजी धनवडे यांनी भारतीय लष्करामध्ये 15 वर्ष सेवा केली. नायब सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झालेल्या धनवडे यांचं चावरे गावात नुकतंच आगमन झालं. त्यानिमित्त गावकऱ्यांनी धनवडे यांचं जंगी स्वागत केलं. तसंच धनवडे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. प्राणाची बाजी लावून देशसेवा बजावणाऱ्या धनवडे यांच्याबद्दल गावकऱ्यांनी आदर व्यक्त केला. धनवडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन अशोक पवार यांनी धनवडे यांच्या कार्याचं कौतुक केलं. याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ RD घोडके, गणपतराव घोडके, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक BG बोराडे, सरपंच शारदा गुरव, वारणा साखरचे संचालक उदयसिंह पाटील, एकनाथ पाटील, सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष संजय माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शाहूवाडी चनवाड ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत स्थापन करावी अशी मागणी जोर धरत आहे. मात्र शासनाकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत निवडणुकीच्या वॉर्ड रचनेवर नागरिकांनी बहिष्कार टाकला. शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणी चनवाड शाहूवाडी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर करावं अशी मागणी गेल्या 15 वर्षांपासून होत आहे. त्यासाठी निवेदनं, आंदोलनं, मोर्चे काढण्यात आले. मात्र शासनानं या मागणीकडे लक्ष दिलेलं नाही. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचं काम सुरू झालंय. महसूल विभागाचे अधिकारी प्रभाग रचनेसाठी गावात आले होते. मात्र नगरपंचायतीच्या मागणीवर ठाम असलेल्या ग्रामस्थांनी वॉर्ड रचनेच्या कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे शाहूवाडी चनवाड ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड रचनेच्या कामावर परिणाम होत आहेत. हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मी साळुंखे यांची निवड झाली आहे. यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मी राजेंद्र साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नगराध्यक्षा जयश्री गाठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभेत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्षांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली. याप्रसंगी नगरसेवक रफिक मुल्ला, जयकुमार माळगे, सुरेश बेडगे, गणेश पायंगडे, मनोहर सुतार, बाळासाहेब मुधाळे, सुभाष कागले, नगरसेविका ऋतुजा गोंधळी, सुप्रिया पालकर, माया रावण, रेवती पाटील, सपना नलवडे, पूनम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वन्नूर इथल्या श्री समर्थ सद्गुरू परमपूज्य दत्तात्रय माने महाराज यांचं वयाच्या 123व्या वर्षी महानिर्वाण झालं. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत त्यांचा सोळशी विधी संपन्न झाला. कागल तालुक्यातील वन्नूर इथल्या दत्तात्रय माने मठाचे मठाधिपती श्री समर्थ सद्गुरू दत्तात्रय माने महाराज यांचं वयाच्या 123व्या वर्षी महानिर्वाण झालं. त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. ते राहत असलेल्या पर्णकुटीमध्ये त्यांचा देह समाधिस्थ करण्यात आला. साधू संप्रदायाप्रमाणे 16व्या दिवशी असंख्य साधू आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत माने महाराजांचा सोळशी विधी पार पडला. याप्रसंगी आसुर्ले पोर्ले मठाचे मठाधिपती परमपूज्य आनंद सिद्ध महाराज यांनी उपस्थित भक्तांना उपदेश केला. सद्गुरूंवर श्रद्धा आणि भक्ती ठेवून दत्तात्रय माने महाराजांनी संपूर्ण जीवनात भक्तांना सन्मार्ग दाखवला. माने महाराजांचं कार्य सुरू ठेवण्यासाठी भक्तांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आनंद सिद्ध महाराज यांनी केलं. यानंतर भजन, कीर्तन आणि महाप्रसादानं विधीची सांगता झाली. याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.